माणगाव शहरात उम्मत ए मुस्लिमा कमिटी व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे मोफत नेत्र शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद। शिबिरात 250हून अधिक रुग्णांची तपासणी, 65 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 75 रुग्णांना चष्मे वाटप। उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगावच्या या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांकडून भरभरून कौतुक। प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी अंधांना दृष्टी मिळवून देणे ही समाजसेवी भावना नजरेसमोर ठेवून उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगाव व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत शासकीय विश्रामगृह जुने माणगाव या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिरात 250हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येऊन 65 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व 75 रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले। उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगावच्या या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आले। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला। त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून ईद ए मिलाद साजरी केली जाते। या ईद निमित्त माणगाव तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत आपण समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व धर्म समभाव मानून माणगावात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते। सदर शिबिराला सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा साबळे, तानाजी गुरव, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे माजी अध्यक्ष सिराज परदेशी, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक सचिन बोंबले, डॉक्टर परेश उभारे, तरुण उद्योजक तन्मय यादव, माणगाव व्यापारी असोसिएशनचे लक्ष्मण दळवी, रमेश जैन, सचिन शरद देसाई, विक्रांत गांधी, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे, कमलाकर ओहाल, सेवानिवृत्ती अधिकारी वजीर चौगुले, मौलाना हाजीमिया जामदार, नजीर राऊत, प्रवीण बागवे, उमर परदेशी, जमाल पिलपिले, हुसेन मिया वसगरे, ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे, अथर्व हाटे आदींसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजक उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगाव यांच्या प्रसार माध्यमांजवळ बोलताना उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगावचे अकबर परदेशी यांनी सांगितले की बहुजन समाजातील गोरगरीब जनतेला निस्वार्थीपणे सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत। वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविताना आम्ही कमिटीच्या सर्व सहकाऱ्यांनी गरीब जनता केंद्रबिंदू मानून आमचे हे समाजसेवी कार्य सुरू केले असून हे कार्य असेच यापुढेही अल्लाहच्या व ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण सुरू ठेवू अशी ग्वाही दिली। तरुणांचे स्मृतिस्थान तथा कमिटीचे पदाधिकारी शादाब गैबी यांनी यावेळी प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की आज समाजातील गोरगरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेला मोतीबिंदू सारखी शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयातून करून घेणे शक्य नाही। तसेच अनेक जण आज विविध व्याधीने त्रस्त आहेत। अशा सर्व घटकातील समाज बांधवांचा विचार करून आम्ही उम्मत ए मुस्लिमा कमिटीतर्फे नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबवून गोरगरीब जनतेची काळजी घेत आहोत। यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम सुरू ठेवून अजूनही काही समाजोपयोगी उपक्रम असतील ते आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले। सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी उम्मत ए मुस्लिमा कमिटी माणगावचे अकबर परदेशी, इस्माईल पालेकर, अल्ताफदादा धनसे, बशीर करदेकर, सरफराज अफवारे, गुलजार खान, शादाब गैबी, शहनवाज अत्तार, फहज करबेलकर, बशीर करेल, शहजान जलगावकर, मंसूर मुकादम, सिराज अफवारे, सुहेब परदेशी, इरफान हजिते, नदीम परदेशी, रिहान मुल्ला, आदिल गजगे, फहीम वाडेकर, मुसद्दिक जिलानी, मुन्ना एशवीकर, हाफिज आमिर नदाफ, अफाक दांडेकर, मस्तुफा वाडेकर, वसीम सनगे व सहकारी यांच्यासह लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल टीमचे डॉक्टर कृष्णा नरावडे, डॉक्टर धनश्री ढोले, सहकारी सपना पाटील, विपुल झावरे, सानिया माठल यांनी विशेष परिश्रम घेत उत्साहात संपन्न केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।